विदर्भात पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात पूरपरिस्थिती कायम। अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यालाही पुराचा मोठा फटका। नागपूर विभागात झालेल्या पावसाचा फडणवीसांकडून आढावा। अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश। बाग, वैनगंगा, बावनथडी नद्यांना आलेल्या पुरात प्रचंड नुकसान। जळगावच्या मळनेर तालुक्यातील बोरी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला मोठं भगदाड। बंधाऱ्याला भगदाड पडल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी। अवघ्या 4 ते 5 महिन्यात भगदाड पडल्यानं निकृष्ट काम झाल्याचा आरोप। जायकवाडी धरणाच्या 18 दरवाजातून 9432 तर उजव्या कालव्यातून 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। नाथसागर जलाशयाची पाणी पातळी सध्या 98.46%वर। नंदुरबारच्या तळोदा शहरात पालिका खड्डे बुजवत नसल्यानं खड्ड्यांची विधिवत पूजा करत आंदोलन। वारंवार तक्रारी करूनही पालिका खड्डे बुजवत नसल्यानं नागरिकांचं खड्ड्यात बसून आंदोलन। मुंबईतील दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दयनीय अवस्था। स्मृती दालनाकडे महापालिकेचं दुर्लक्ष। मनसेचे पदाधिकारी पाहणी करणार। कर्जतमधील नेरळ येथील मारहाण प्रकरणात एकाला अटक। शिवाजी सोनवणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव। गाडीची काच फुटण्याच्या वादातून आरोपीनं मारहाण केली होती। जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या। अमरावतीतील प्रतीक गोरडे असं बीटेकच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचं नाव। फुरसुंगी आणि उरळी देवाची येथे स्वतंत्र नगर परिषदेची अधिसूचना जारी। फुरसुंगी येथील महादेव मंदिर परिसरात आनंदोत्सव साजरा। नागरिकांनी मानले मुख्यमंत्री आणि विजय शिवतारेंचे आभार। अंबरनाथच्या मेडिकल कॉलेजला अखेर हक्काची इमारत मिळाली। पालिकेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत मेडिकल कॉलेजकडे सुपूर्द। मेडिकल कॉलेजचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत पालिकेच्या इमारतीतून चालणार कॉलेज। मुंबईतील कॉन्क्रीटच्या रस्त्यांची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी आयआयटी मुंबईची नियुक्ती। मुंबई महापालिका आणि आयआयटी मुंबईमध्ये सामंजस्य करार। भाजपचे सांगलीतले माजी खासदार संजय काका पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट। पुण्यातील मोदी बागेत पवार आणि पाटलांमध्ये चर्चा, तर सांगलीतल्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची संजय काका पाटलांची माहिती। शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसुळांनी घेतली अजितदादांची भेट। दोघांच्या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात। मनसेची आदित्य ठाकरेंविरोधात व्हिजन वरळी ही संकल्पना। व्हिजन वरळी या टॅगलाईन खाली राज ठाकरेंकडून पुतण्या आदित्य ठाकरे विरोधात प्रचाराचा नारळ फोडला जाणार। माजी आमदार केपी पाटलांच्या मनधरणीचे प्रयत्न। मुश्रीफ आणि पाटलांची कागल विश्रामगृहात भेट। पाटील राधानगरी भुदरगड मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक। काही दिवसांपूर्वीच पवारांची भेट घेतली होती। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यात ठाकरे गटात संघर्ष सुरू। सचिन घायाळ आणि दत्ता गोरडे या नेत्यांमध्ये संघर्ष सुरू। ठाकरेंच्या दौऱ्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून दत्ता गोरडे यांचं नाव वगळलं। संकेत बावनकुळे मेडिकलमधून कसा सुटला? सुषमा अंधारेंचा सीताबर्डी पोलिसांना सवाल। तर संकेत बावनकुळेंचं नाव आरोपी म्हणून टाका, अंधारेची मागणी। नागपूर अपघात प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव नाही, कायद्यानुसार तपास सुरू। आरोपींना वाचवणार नाही, डीसीपी राहुल मदने यांची प्रतिक्रिया। माझ्या बारमध्ये तिघही 15 ते 20 मिनिटं थांबले। वेटरनं सांगितल्यानुसार मुलांनी एक ड्रिंक केली होती। लाहोरी बारचे मालक समीर शर्मा यांची माहिती। संजय राऊत रोज सकाळी बीफ खाऊन चॅनलवर येतात। नरेटिव्ह सेट करून दिवसभर बीफ चघळत बसतात। दादा भुसेंची संजय राऊतांवर टीका। राऊत, बावनकुळे आणि शिरसाटही बीफ खात असतील। बंद दरवाजा आड सगळेच बीफ खातात। ओळखीचे नेते बीफ खातात का असं विचारल्यानंतर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। बाहेरच्यांपेक्षा आरोपीवरील कारवाईसाठी नागपुरात मी एकटाच कापी। अंधारेंच्या आरोपानंतर विकास ठाकरेंचा पलटवार। आरोपीला पोलिसांनी वाचवलं तर कारवाई करण्याची माझ्यात क्षमता असल्याचीही प्रतिक्रिया। नागपूर अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर। आरोपी चालक अर्जुन हावरेचे वडील काँग्रेसचे पदाधिकारी असल्याची माहिती। सोयाबीनला दरवाढीसह भक्ती महामार्गाला स्थगिती देण्याचा अजित पवारांचा शब्द। मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत सरकार नकारात्मक। अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर तुपकरांची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाल्यानं राज ठाकरेंनी पुढील दौरा रद्द केला। ठाण्यात गणेश मंडळांना भेटीवेळी राज ठाकरेंच्या पायाला दुखापत। नांदेडमध्ये फेसबुक पोस्टवरून ठाकरे गट सेवा जनशक्तीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। कार्यकर्त्यांमधला वाद सोडवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। फेसबुक पोस्टवरून दोन्ही गटात वाद आणि धक्काबुक्की। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंचं 16 तारखेपासून बेमुदत उपोषण। तर मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊतांचा आजपासून ठिय्या।
जरांगेंच्या अनेक मागण्या मार्गी लागल्या आहेत. ज्या मागण्या प्रलंबित त्याचा पाठपुरावा करू. जरांगेंनी उपोषण करू नये, अशोक चव्हाण यांचं आवाहन. जरांगेंना शरद पवार आणि रोहित पवार चालवत आहेत. शरद पवारांचा बॅकअप आणि रोहित पवारांची टीम जरांगेंना ताकद पुरवते आहे. प्रवीण दरेकरांचा जरांगे पाटलांवर आरोप.